समोर आहे चांदोली अभयारण्य, सह्याद्रीचा कडा आणि आम्ही जेवायला बसलोय. नमस्कार मंडळी, स्वागत करतो एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रचितगड सैर केलेला, ट्रेक केलेला आणि इथपर्यंत आलेलो, प्रवास वगैरे दाखवला. पण आता गड मोहीमला सुरुवात झालेली आहे. जेवण झालं काय? फाटी कुठे ठेवायचे? फाटी कुठे ठेवायचे? लाकडं कुठे ठेवायचे? काय मेन खैली काढता तू? कमी पडलं तर परत काय टाकू एवढं शिजल का त्याच्यावर? शिजल तर काय मग टाका, बाद झालं एवढं. मायला बाद झालं एवढं करायला आले, त्यांच्यासाठी जेवण चालू आहे इकडे. जवळजवळ 2 पाटीच्या वर तांदूळ आहे ना. हो हो, आपलं नाव प्रणव मापुसकर, खेड. पुलाव. पुलाव तांदूळ बघा, एकेकाने एक एक पिशवीतनं घेऊन आलेले सगळे. पुलाव चालू आहे. इकडे पाणी आहे. प्रत्येक मोहिमेला पदार्थ ठरलेला असतात की असं काय नाही? असं काय नाही. नॉर्मली खिचडी वगैरे असते. हां ना, म्हणजे सोपं, पटकन व्हावं. खिचडी वगैरे आणि रात्री डाळ भात पापड. म्हणजे बनवायला पण सोपं, करायला पण सोपं. काही प्रत्येकाला कामं वाटून दिले, त्याच्यामुळे प्रत्येकजण कामं करतोय. आणि मी सध्या नौका असल्यामुळे मला सगळीकडेच राहा असं म्हटलं. तू जास्त काम, म्हणजे माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मी करायचा प्रयत्न करणार आहे. पण सगळेच जण करतायत. आता त्या साईडला पण गेलेत, पुढे जो पुरुष आहे ना पहिला, त्या साईडला पण गेलेत. हा इकडे चांदोली अभयारण्य. पण मस्त वाटतं, अनुभव हा घेतला पाहिजे प्रत्येकाने. सो मी घेतोय आता. इकडे बघा 2 ग्रुप दिलेले आहेत कामासाठी. या साईडला साफसफाई करत आहेत. रस्सी घेऊन खाली काय करताय? अच्छा, उतरलेत का? वाढलेलं सगळं दड जायचं, कुठं ना कुठं जायचं ना. बघ नशीब भक्कम. बोला झाला बुरुज खतम, फिनिश. संपलं. एवढा संपलं सगळं. लवकर आला. टीम नंबर 1 नंबर काय माहिती? टीम 1, टीम नंबर 1 खतम. मोहीम पत्ते. आमचा नंबर 1 आहे. बुरुजाचं काम कंप्लीट. बुरुज क्रमांक 1. नंबर काम पण 1. बुरुज क्रमांक 1 खतम. टीम नंबर पण 1. आता पुढचं सुरू होईल अजून. आता हे चालू करेल. एवढं झालं पूर्ण काढायचं. हे पहिलं माती होती का पुरी? हा, एवढीशी माती इथपर्यंत माती होती. हे बघ, हे आहे ना, हा, हे इथपर्यंत पूर्ण दगड काहीच नव्हते. हे अच्छा. सगळं आतमध्ये पडलेलं माती, हे सगळे खाली पडलेले ते. ओके. 2 नंबर मोहीम मध्ये ही सगळी पूर्णपणे हे पूर्ण दिवाला माती. हे काळे दिसतात ना निखिल, हा. ते फक्त ओपन होते. काळ्याच्या खाली जे वाईट दिसते ते मातीवाले. सगळं श्रेय तुमचं सगळ्यांचं आहे. 5व्या मोहीममध्ये हे सगळं, हाच नाही तिकडचं पण बघतोय ना. म्हणजे अगोदरचं जे पहिली मोहीम बघितली, त्यानंतरला हे बराच कायापालट झाला. ऍक्च्युली दुसऱ्या मोहिमेपासून स्टार्ट केलं होतं. हे दुसरं मोहीम आहे. नाही, पण अशीच जर मोहीम चालू झाली तर गडाचा कायापालट होईल भरपूर. चौथी आणि आता 5वी. नाही का, गोळ्या आल्या. शाळेत नाही स्पर्धा केली की गोळ्या भेटायच्या एक एक. अशा पद्धतीनं आमचा प्रचितगडावरचा बुरुज क्रमांक 1 हा टीम नंबर 1 खोदून पूर्ण झालेला आहे. टीम नंबर 1 काय केवढ्या ग्राउंड लेवलला जाऊन कामं करतात बघा. ते बघा.
पुढच्या साईडला 3 टीम कार्यरत करत होत्या आणि इकडे एक टीम आहे. इकडे पण काम चालू आहे. पहिले इथं माती होती का? हा हे भरले होतं, हे माती होती पूर्ण अशी. हां आता पूर्ण चौथऱ्याचे अवशेष मिळाले. हे बघा हा दगड, अच्छा. जसं आपण घराला लावतो असा. आता सकाळी जो इथून चालू केला. हा तो हे बघा पूर्ण शोधत आपण तिथपर्यंत जाणार एकदम बाहेर पर्यंत. हां आणि त्याची माती आपण कुठे टाकत नाही. ती माती ती बघा तिकडे, ते दादा बघा ओके. दशरथ भाऊ. हां नंतर चालणार आपण हां असं. मग याच्यात काय वस्तू भेटतील ते आपण बघू शकतो. दे गेलं दे. चला आपली पुलाव झालेला आहे मस्त 60 माणसांचा. सगळे दाबून जेवतील आज असं माझ्यावरनं मलाच भूक लागली त्याच्यामुळे भरपूर सकाळी 6 वाजता नाही 5 वाजता नाश्ता झाला आहे. 5 वाजता जेवण कसं जेवतो तसा नाश्ता खाल्लेला आहे. हां नाही 4ला आलं ना आपण. हां 5 वाजता मला वाटतं खाऊन आपण निघालो आणि आत्ता जेवण. मधी मधी खाद्य आमचे झाले बरेच असे, ज्यूस नारळ पाणी बाकी. पण हा आज आहे ना सोन्यासारखं जेवण, सुखाचं जेवण जो असतो ना घाम बिवून येऊन डबल खाऊ. भाव माझा दमला. चला फटाफट जेवूया ना, कामाला लागूया. भूक लागले माझ्या भावाला, भूक लागले. माझ्या भावाला भूक लागले. पोहे आता मोये मोये का पोहे पोहे. हां सगळेजण जेवायला बसतात आता इकडे निवांत. इथं बसू. हां खाली ना चादर ना काय. अरे हा काय मिळालं तुला? हे आमच्या काहीतरी मिळाले, पराठा बिराठा काहीतरी आहे. जेवायला फेमस स्पॉट आहे पराठा. बाकी सगळे तिकडे बसलेत आणि आम्ही दरीच्या बाजूला बसलो जेवायला. समोर आहे चांदोली अंबऱ्यांना आणि आम्ही इकडे बसलोय. सह्याद्रीतलं जेवण. मला दगड लागतात गावात. या जेवायला मंडळी. जेवण वगैरे झालंय. आता 3:45 वाजेपर्यंत आराम. वाजले आता 2:30. गेलाय बरोबर उभा करायला. पम्या बाळा झोपतोस तू? सगळे बघा ते काही जण उंबरावर झोपले, काही जण उंबराच्या खाली, काही जण इकडं, काही जण इकडं. जरा पाय लांब करूया. पम्या ए असं झोपायचं ना, सीधा झोपायला झोप. मला झोपायचंय, काम करायचं बा. अर्धा तास झोपलो पण ती झोप एवढी सुखाची लागली ना ते उंबराखाली. ऊन बिन काय बघितलं नाही, झोपून दिलं ताणून. तुला शांत वाटते. घसा पण गेला माझा. चला ड्युटीवर चला. चला परत जाऊया तिकडे. आता परत 4 वाजता कामाला सुरुवात करतील तर रात्री 8 वाजेपर्यंत. इकडे पाणी वेस्टेज आहे आणि इकडे भरपूर अशी जाळी झालेली त्याला काढतायत. चाय आली नाही मला 2 मजा येते. 2 घ्या सगळ्यांनी, जास्त नको. माझी अविनाश का आहे रे, नाचू नका घेऊ. सकाळला काय नाही भेटणार. माझा कमी तो कसं काय काय 5-5 रुपये किलो, 5-5 रुपये प्रत्येकाचे. 5-5 रुपये. थांबा मी खाऊन देतो, खाऊन पण देतो मी. चाय बिस्किट पण हा पार्लेजी नाही आहे.
पतंजली आहे मध्ये तर पार्लेजी होता. अरे तर येईल मग. रामदेव बाबा की जय हो. रामदेव बाबा हा रामदेव बाबाचा आहे बिस्किट. भूक नको लागू रे आता. मग माझ्या पारलं होता. तेच काढलेत त्यांनी. चिकन लागेल ना. लगेच लक्ष गेले की लावून टाकते. बाबा हा दगड हलवून देशील का आम्हाला? हा वाला हा हल्ला ना. काय बोलतो? त्या साईडनी कुठला? अरे म्हणजे सेकंड लेअर, दुसरी हे अजून एक कंदमुळे काय भेटलंय? असं ते म्हणत होते पण कंदमुळे ते करू. नुसती दगडा भेटते. आपण टाकले ते दगडाच काय नाही. ते होईल. पहिलं हे आपलं आता तिकडं वाघ येतोय काय बघा काय. चेहरा ओपन होऊन दे. वाघाचं बिल दाखव. ही भेटली ना आपल्याला लाईन मस्त. वाघाचा बिल तिकडं आहे तो बघा. तेव्हा तिथे खोदलं ना मस्त. मस्त तर दाखवला. तुझं नाव काय मित्र? अमर परसी. इकडे वर टाक. अशी पट्टी मारा. आता वाजलेत 6 आणि पाण्याचं टाकं भेटलंय. कुठं रे? पाण्याचा टाका अजून एक भेटलेला आहे. ही सरळ सरळ गेलो ना त्या साईडला पाण्याचे टाके आहेत. तर हीच लाईन आहे ती सगळी. जाता आता आज अजून एक नवीन शोध भेटलेला आहे. पाण्याचे टाके. कुठे आहे पाण्याचे टाके? वा. इकडे आहे पाण्याचे टाके. ए इथे रात्री दिवे लावूया. आणि नवीन भेटलं म्हणून. हा श्रीधर भाऊ इथे दिवे लावूया रात्री. नवीन भेटलं म्हणून भंडारा जरा हे करू. मला वाटतं ही अशीच लाईन आहे वाटतं पुढे पाण्याच्या टाक्यांची. इकडे पण असू शकतं ना. पुन्हा मार्किंग केलं होतं मॅपला पण ते आम्हाला भेटलं नव्हतं. ते आज भेटलं. होय काय. म्हणजे ट्रेक सिटी संस्था आहे का हां ती खूप किल्ले फिरले. त्यांनी मॅपिंग केले गडाचं कुठे काय काय. त्या ट्रेक सिटीला दाखवत होतं. हां आपण काय या रानात बोलत होतो अरे वरून जाताना बोलत होतो अरे इथं कुठेतरी असेल. हां. ते आता आपण काढलं तर मी आलं. तर आज बऱ्याच गोष्टी भेटल्यात तरी. हां बुरुजाच्या खाली डायरेक्ट दरी आहे. हा? नाही आहे. हा मला वाटतं ती त्या टाकीलाच कनेक्ट असेल काय. नाही ती लांब आहे. ते लांब आहे. सातलाच कोरलेल्याच आहेत सगळ्या टाक्या. सूर्य मावळलाय मंडळी. आज आपण आवाज गेला. आज गडावर काय काय कामं झाली बघा. साफ झाला आणि हा इथला बुरुज हा इथे क्लिअर झाला. हे बघा पूर्ण तटबंदी झाली. अजून इकडं क्लिअर होतोय. इकडचे बरेच मोठे मोठे दगड उचललेले आणि इकडे टाकलेले. या साईडला टाकलेले. खोदू तेवढा कमी आहे. अजून खाली आहे ना. डीप आहे ना. तेवढी जी आतली खोली आहे ना तेवढी जी खोली जाणार. हां तिथं आम्हाला उंबरटा लागला या दरवाजाचा. लागला. त्या उंबरट्यापर्यंत जाणार खाली. मला वाटतं ह्याची पण खोल एवढाच असणार आहे. हे असे पायऱ्यामध्ये असते बहुतेक कारण तिथं पुढे पायऱ्या लागल्या. खायला लागला ना. पायऱ्यामध्ये हा दरवाजापर्यंत जाऊ शकतो. त्या साईडनी थोडा दे इथे ते टॉस मी मारतो. मागे कुठे टाकताय? असं तुझ्या पाया घालून फक्त सरका होती घेईल बस. तू माती होतं भर. ती गमेली कुठे जाते? दुसरं कुठं आहे? तो दे. हा तो अरे भाई एक नंबर. बंद करू काय मी माझं? तुझं बंद कर. 20% आहे. हा. झालं भाई. खतरनाक काम झालेलं आहे. स्पॉटलाइट असं एवढं
झाला ना टायमावरती बॅटरी आणली तू गेलो अरे एक नंबर. आलो मी येतोय 7 वाजलेत. नाही म्हणता लय खोदलेला. एकच फक्त लय भेटता. लेडीज जेवण करून आलेला इकडे मदतीला. 1 2 3 इकडे 4. आणि मग सगळे तेच बनवणार हा, पहिला बन. हा दगड चौकटीच आहे. काय गावलं? काय गावलं? बरं आहो ना आता ती दगड करा. हा ना हा इकडं आपण याच असेल. तू कधी आला? ओरिजिनल आताच केवढे दगड आहेत मोठे मोठे. डिझाईनचा दगड आहे बघ. कमानीच आहे कमानीचा जी बाहेर आली. आता वाजलेत रात्रीचे 9 आणि मोहीम तर झाली आजच्या दिवसाची. कसा बसलाय माझा, गेलाय कामातनं. आता फ्रेश वगैरे झालोय, आंघोळ वगैरे केले मस्त थंड पाण्यात. आणि आता देवीची भैरी बाबाची तिकडे आरती, त्याच्यानंतर जेवणार आणि त्याच्यानंतर परत भजन वगैरे सगळं असणार आहे. हा माझ्यासाठी अनुभव पहिल्यांदा आहे. सो अनुभव हा घ्यायला नक्कीच तुम्हाला पण दाखवेन आणि मी पण बघेन. आलेलं आहे जेवण. जेवायला बसले जेवायला सगळेच. सर्वांनी जेवायला या, जेवायला या, जेवायला जेवायला या सगळ्यांनी. वा वा वा, डाल आहे मस्त आहे. मस्त आहे, मस्त आहे. गावठी भात आहे, चवीला लागतोय. तर मंडळी जेवलो मस्तपैकी आणि आता झोपायचं आहे. थंडी एवढी मरणाची आहे ना. आणि इथून आहे ना चांदोली अभयारण्य इकडे, तिकडनं हवा येते, सगळे गारटले. सकाळी तर अजून थंडी लागेल. खाली आहे शृंगारपूर आणि पूर्ण कोकण किनारपट्टी टेन लावत आहेत. जेवण वगैरे झालं, मस्त जेवण होतं. थोडं पाण्यामध्ये बदल आहे त्याच्यामुळे हालत झाले डाऊन. तर मंडळी ओव्हरऑल खूप बरं वाटलं. आणि गड संवर्धन मोहीम ही सगळी टीम करते, संगमरत्न फाउंडेशन करतो. हे म्हणजे सगळे एकोपाने करतात, त्याच्यामुळे हे सगळं शक्य होतं. आणि बऱ्याच आज पण एक नवीन टाकी भेटली आणि बऱ्याच असे काही ना काही भेटतच असतो.
सो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशा कुठलं तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता अभ्यासा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.